तर नमस्कार मंडळी, मी संकेत मयकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आहे गणपती डेकोरेशनचा पहिला दिवस आणि आज आपण ही फ्रेम लावून घेतली आहे। फ्रेमच्या वरती ह्या तारा बांधून घेतो आहे कारण आपल्याला हँगिंग लावायचं आहे त्याला। ते तुम्हाला कळेलच काय हँगिंग लावणार आहे ते। तर त्यासाठी आधी आपण बेससाठी ह्या तारा लावून घेतो आहे। तर मंडळी, आपल्या फ्रेमला तारा लावून झाल्यात। आता आपण ह्याला कपडा बांधणार आहोत आणि मग त्याला डायमंड म्हणजे वरपासून आपण सुरुवात करतो यावर्षी, कारण वरचं कंप्लीट झालं की खाली करायला सोपं जातं। त्यामुळे आपण वरचं मखर आधी कंप्लीट करणार आहोत। तर मंडळी, आपला वरचा कपडा बांधून झालेला आहे पूर्ण। आता आपण ह्याला ह्या डायमंडच्या चेन लावणार आहोत, ज्या की आपण मुंबईतून आणल्या होत्या, आणि त्याच्या खाली हे डायमंडचे क्रिस्टल लावणार आहोत आणि एक झुंबर लुक तयार करणार आहोत। तर करूयात आता सुरुवात। तर फायनली आपला झुंबर कंप्लीट झालेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत, थर्माकोलचे बॉक्स बनवणार आहोत, जे की आपण साईडला कट करून लावणार आहोत। म्हणजे ह्या असे आपण हा फ्रंटचा बॉक्स आहे, असाच बॅकचा आणि दोन साईडचे असे बनवणार आहोत। आता बोलो सातूला ने सातू ने बोलतो टाटा। तर मंडळी, ह्या काही आपल्याकडे डिझाईन होत्या, त्याला आपण गोल्ड हे लावून घेतलं आहे, पेंट लावून घेतला आहे, हा जो की रॉयलचा आहे। गोल्ड कलर बेस लावून घेतला आहे आणि त्याला आत्ता आपण हे गोल्ड जे मिठाईवरती जे पेपर येतात त्यांनी कवरिंग करून घेणार आहोत। गोल्ड बेस कलर यासाठी लावला आहे की काही राहिलं चुकून तर ते दिसायला नको, ते हे पेपर आपण त्याच्यावर अप्लाय करणार आहोत। हे आपण सिंहासनासाठी चाललं आहे, आपलं सिंहासन अशा प्रकारे सगळे अप्लाय करून घेऊया। याचा लावलेत, ह्या ब्रशने थोडं दाबायचं आहे। पेंट थोडा ओला आहे त्यामुळे त्याच्यावर चिकपकते, नाहीतर त्याला ग्लू लागतो एक, तो पण आहे आपल्याकडे, पण सध्या त्याची गरज नाही आहे, त्यामुळे फक्त प्रेस करून होतं आहे। थोड़ा सा पार्ट रहा है। अशा प्रकारे आपले पॅनल झाले। जिथे गोल्ड लागले नाही तिथे आपण परत ते करणार आहोत आणि याचं सिंहासन आपण या डिझाईन सिंहासनाच्या बाजूला लावणार आहोत। तर पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे ते। सध्या हे चालू आहे।
तर मंडळी आपले चारही पॅनल झालेले आहेत. तिकडे दक्ष तो ठेवतोय चारही साईडचे. आता आपण हे साईडला असे डिझाईन लावून घेतोय आणि मध्ये पण मग डिझाईन आपण लावून मग कलरिंगला घेणार आहोत. तर आता काम सुरू आहे. तिकडे दक्ष चिकटपट्टी काढतोय आणि मी इकडे डिझाईन लावतोय. तर आपल्या पॅनलला डिझाईन लावून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला कलर करणार आहोत. हे चारही पॅनल आपले रेडी आहेत. तिकडे हे 2 पॅनल मी रेडी केलेत. आता दक्ष ह्याला कलर लावतो इकडे. तर आपले चारही पॅनल हे खालचे पॅनल आहेत तर त्यांना कलरिंग करून घेतो. तर मंडळी आपण हे 2 कलर यूज करतो आहे. एक हा आहे ऑरेंज, वॉटर बेस कलरच आहे आणि त्याच्यात 50% हा मिक्स करतो आहे. म्हणजे एक डबी ही पूर्ण असेल तर हाफ गोल्डन घेतो आहे त्याच्यात आणि अशी शेड झाली आहे. तर आपलं एवढं काम झालेलं आहे. थोडं काम, भरपूर काम बाकी आहे. 50% झालं आहे, 50% बाकी आहे. तर आता थोडे पॅनल लावून घेतले, तिथपर्यंत आपलं काम झालं आहे. आता थोडं डेकोरेशनवरती फुलं लावून घेतो. आता वरनं सुरुवात करतो आहे. हे बघूया, जसं जसं जेवढं होईल तसं मी तुम्हाला मंडप दाखवत राहीन. तर साई आपला गणपती नेण्यासाठी आला होता. त्याचा गणपती माझ्याकडेच ठेवला होता कारण त्यालाही हिरे लावायचे होते. आपण सोबत पेंटमधून एक गणपती तर फायनली आपला मंडप पूर्ण रेडी झालेला आहे. आता लायटिंग वगैरेही लावून झालेलं आहे. आणि तुम्हाला हा मंडप कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सिम्पल आणि सोबर ठेवलं आहे कारण गणपती खूप मोठा असल्यामुळे खाली जागा पुरत नाही. त्यामुळे खाली काही जास्त केलेलं नाही आहे डिझाईन. खाली टेबलला फक्त कवरिंग केलं आहे, बाकी काही लावलेलं नाही आहे कारण मंडप खुलाच ठेवायचा होता कारण गणपती मोठा आहे त्यामुळे. तर आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाला सजवणार आहोत. त्याला धोतर वगैरे पण नेसवायचं आहे, डायमंडही लावायचं आहे, ते पाहणार आहोत. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.